नमस्कार. मी वाकी वसिष्ठ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे जखीन या रहस्यमय प्रेमकथेचा भाग 2. गोल्डन विलाच्या हॉलमधील सेट. वेळ रात्रीची. खिडकीतून काळा मिट्ट अंधार घरात डोकावत आहे. मधल्या दारातून श्रीकांतजी तोंडाने राम नामाचा जप करत सोफ्यावर अंग चोरून बसले आहेत. ते मध्येच हात जोडत कानाला हात लावतात. राम 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 राम, सीताराम सीताराम, राम 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 राम, सीताराम सीताराम. आतून अजित आणि राखी येतात. अजित सुटाबुटात, तर राखीने भरजरी साडी नेसलेली, साज शृंगार केलेला. बाबा, आम्ही निघतो. लग्नाला जात आहोत. काळजी घ्या. गाणी ऐकत मस्तपैकी झोपून जा. दाराला आतून कडी लावू नका. लॅच लावा. आमच्याकडे चावी आहे. अमावस्येला कोण मूर्ख लग्न करतोय अजित? मला एकट्याला सोडून जाऊ नका रे. राखी, राखी तू तरी थांब. माझ्या बॉसच्या मालकमच्या मुलीचे लग्न आहे. मला जायलाच हवं. प्रमोशन रोखेल नाही तर तो. आणि त्याची फॅमिली अमावस्या वगैरे काही मानत नाही. आज त्याची मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे, म्हणजे लग्नाचा वाढदिवस. त्याच दिवशी त्याच्या मुलीनेही लग्न करण्याचं ठरवलं. राखीकडे वळून, आईला ख्रिश्चन लग्न बघण्याची इच्छा आहे, म्हणून तिला नेतोय. तुम्ही येताय का? नको रे बाबा, तिथे फक्त नॉनव्हेज जेवण आहे. मी प्युअर व्हेजिटेरियन. उपासमार होईल माझी. ए अजित, त्यांना आग्रह करू नको बाई. भागाबाई येतील एवढ्यात. काल सांगून गेल्या की आज रात्री कामाला येणार आहे. कुठेतरी देवाला जाणार होत्या. खूप काम पडलंय घरात. अरे देवा, ती जखीन आत्ता येणार? तुला सांगतो राखी, मुद्दाम रात्री येणार आहे ती, माझा बळी घ्यायला. फोटोंकडे बोट दाखवत. हे दोघे गेले त्या दिवशी अमावस्या होती म्हणे. बाबा, घाबरू नका. माही ऑफिसमधून निघाली आहे. ती कुठल्याही क्षणी इथे पोचेलच. आणि हो, ते राघव पाटील या कपाटाची चावी द्यायला येणारच आहेत. तुम्ही स्वतःला सांभाळा. समोर ती जखीन आलीच तर तिच्या सौंदर्याच्या मोहपाशात अडकू नका बरं. राम नामाचा जप करा. अजित आणि राखी बाहेर जातात. राम 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 राम, सीताराम सीताराम. श्रीकांतजी असा जप करू लागतात. एवढ्यात बाहेरून आवाज येतो. येऊ काय साहेब? तुमच्यासाठी पुन्हा प्रसाद आणलाय. श्रीकांतजी घाबरून बघतात. देवा, परमेश्वरा. भागाबाई आत येते आणि कटोरी व डबा त्यांच्या पुढे धरते. आज आवस आहे. जखिणीची शक्ती लय वाढलेली असती. ती तुम्हाला मारणार आज. तवा एक खावा आणि पिवा. श्रीकांतजी, पुन्हा उलट्या पिसांचा कोंबडा कापलास का? त्याने काय होणार आहे? त्याच्यापेक्षा लय जालिम उपाय केला आहे. माणसाचं मांस आणि रगत आणलं आहे. काय? बापरे, माणसाला पण उलटी पिसं असतात? कुठला माणूस मारलास तू? तुला पोलिसात द्यायला हवी. मोबाईल नंबर डायल करू लागतात. ओ साहेब, मी नाही कोणाला मारलं. स्मशानात एक ताज प्रेत जळाय आलं होतं. म्या गुपचूप जाऊन त्याच्या अंगातलं थोडं मांस आणि रगात काढून घेतलं. देवी आईला निवेद दावला आणि तुम्हाला प्रसाद आणलाय. खावा बिगी बिगी. कटोरी श्रीकांत पुढे धरते. श्रीकांतजी सैरावैरा पळू लागतात. नको नको नको, मला दे. तूच खातो प्रसाद. लाईट जातात. स्टेजवर अंधार. भागाबाई फटकल मारून खाली बसते आणि कटोरी तोंडाला लावते. त्यानंतर ती डब्यातील मांस लचके तोडून खाऊ लागते. ते पाहून श्रीकांतजींना उलटीची उबळ येते. अजित,
बघ बघ काय चाललंय हिचं. राखी, बघ तुझ्या सत्यनारायणाचा प्रसाद. देवा, वाचव रे बाबा. लाईट जातात. भागाचा विचित्र हसण्याचा आवाज येतोय आणि मधूनच कुणीतरी रडू लागतं. श्रीकांतजी घाबरून बघू लागतात. भागा तर खिदळतीये, मग रडतंय कोण? त्यांना हॉलच्या भिंतीवर केस मोकळे सोडलेल्या बाईची सावली दिसते. रडण्याचा आवाज वाढतो. श्रीकांतजींना ती बाई स्पष्ट दिसते. पांढरी साडी, लांब केस मोकळे सोडलेले. नैना बरसे रिम झिम रिम झिम, हे गाणं वाजू लागतं. ती स्त्री गुडघ्यात डोकं घालून बसलेली असते. मध्येच त्यांच्याकडे पाहते. श्रीकांतजी जोरात किंचाळतात. जखीन, जखीन, वाचवा, वाचवा. पळू लागतात. पळत दाराशी येतात. दारातून आत येणाऱ्या राघव पाटीलला धडकतात. जखीन आली, जखीन आली. दरवाजातून राघव पाटील आणि देवदत्त पाटील आत येतात. दोघे पोलिसात असले तरी सिव्हिल ड्रेसमध्ये. राघवच्या हातात चाव्यांचा जुडगा. श्रीकांतजी अजूनही घाबरलेल्या अवस्थेत. राघव श्रीकांतजींच्या खांद्यावर हात ठेवतो. श्रीकांतजी डोळे उघडतात आणि कानावर हात ठेवून किंचाळतात. कोण आहे, कोण आहे? राघव पाटील, अहो मी जखीन नाही. मी राघव पाटील, कॉन्स्टेबल राघव पाटील. आणि हा माझा मोठा भाऊ देवदत्त पाटील, इन्स्पेक्टर देवदत्त पाटील. आम्ही कोरेगाव पोलीस स्टेशनला आहोत ड्युटीला. श्रीकांतजींना हायसे वाटते. अच्छा, तुम्ही इस्टेट एजंट मिसेस पाटील यांचे मिस्टर ना? बरं झालं, बरं झालं आत्ता आलात. मी ऑलमोस्ट मरणार होतो. ती जखीन आली होती इथे. आत्ता होती इथे. ती कुठे गेली कुणास ठाऊक. श्रीकांतजी इकडे तिकडे पाहतात. एव्हाना भागाबाई आत निघून गेलेली असते आणि ती स्त्री गायब झालेली असते. इन्स्पेक्टर देवदत्त श्रीकांतजींच्या खांद्यावर हात ठेवतो. तो दिसायला रुबाबदार, हट्टाकट्टा आणि देखणा. श्रीकांत सर, जखीन वगैरे काही नसतं. सगळ्या अंधश्रद्धा आहेत या. आपल्याच मनाचे खेळ. श्रीकांतजी गळ्याला हात लावतात. गळ्या शपथ सांगतो साहेब, ती आत्ता इथे आली होती. मी माझ्या डोळ्यांनी पाहिली. पांढरी साडी, केस मोकळे सोडलेले, दिसायला देखणी, गळा काढून रडत होती. सोफ्याच्या शेजारी खाली बोट दाखवतो. देवदत्त श्रीकांतजींच्या बोटाच्या दिशेने पाहतो. रिलॅक्स श्रीकांतजी, तेथे कोणीही नाही. आणि परत काही दिसलंच तर घाबरू नका. पोलीस स्टेशनला फोन लावा. त्या जखिणीला आम्ही पाहून घेऊ. लाईट परत जातात. कहीं दीप जले कहीं दिल, हे गाणं वाजू लागतं. राघव पाटील दचकतात. दादा, हे गाणं अचानक कुठून सुरू झालं? लाईट का जातेत? इथे लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे राघवजी, सांगतोय ना मी. अहो, आणि इथे जखीन आहे, सारखेच लाईट जातात. मी इलेक्ट्रिशियन शोधतोय. या भूत बंगल्यात कोणी यायलाच तयार नाही. त्यात माझ्या म्युझिक कारवा रेडिओचं बटन लूज झालंय. कधी कुठलंही गाणं ऑन होतं. देवदत्त, हा तेच्या एवढंच ना? राघव दुरुस्त करून देईल तुमचा रेडिओ. जाता जाता बाहेर मेन फ्यूजही चेक करेल. पोलिसात भरती व्हायच्या आधी तो इलेक्ट्रिशियनच होता. बरं झालं. देवदत्तजी, तुम्ही चहा घेणार का? आता एवढ्या रात्री? बर बर, आणा. चहाला कुठलीही वेळ चालते, होय ना दादा?
श्रीकांतजी मधल्या दरवाजातून उजव्या बाजूला असलेल्या किचनमध्ये जातात. राघव आणि देवदत्त आरामात सोफ्यावर बसतात. देवदत्त घड्याळात पाहतो. मला निघायला हवं राघव, आज माझी रात्रपाळी आहे. दादा, काल तर तुझी शेवटची रात्रपाळी होती, आज कसं काय निघालास? देवदत्त डोळा मारत, तुला सांगतो राघव, मी पुन्हा माझी रात्रपाळी लावून घेतली. काय? अरे तू तर वैतागलो होतास ना रात्रपाळीला. वैतागलो होतो, आता नाही. आता असं वाटतंय रोज रात्रपाळा कराव्यात आणि रोज मला ती दिसावी. स्वप्नात हरवून जातो. राघव, दादा, ती कोण? तुझी होणारी वहिनी. वहिनी? होय होय, वहिनी. आणि एवढं दचकायला काय झालं राघव? मला वाटलं होतं तू खुश होशील. तुझं लग्न झालं ना तर जगात सगळ्यात खुश होणारी व्यक्ती मी असेन दादा. गेली कित्येक वर्ष मी, आई बाबा, तुझी वहिनी तुझ्या मागे लागून लागून थकलो. आई बाबा तर गेले. थोरली सून पाहण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. आज इतक्या वर्षांनी अचानक लग्नाचा विषय काढून तू धक्का दिलास. नशीब 42व्या वर्षात का होईना तुला बुद्धी आली. बर, कोण आहे ती मेनका, जिने माझ्या विश्वामित्र भावाची तपस्या भंग केली? कुठे भेटली ती तुला? कालच भेटली, पोलीस स्टेशनमध्ये. पोलीस स्टेशनमध्ये? कोणी चोर होती का? होय, चोरच होती. वयाच्या 42व्या वर्षापर्यंत तिजोरीत लॉक करून ठेवलेलं माझं हृदय तिने चोरलं आणि निघून गेली. श्रीकांतजी चहाचा ट्रे घेऊन बाहेर येतात. दोघे चहाचा कप हातात घेतात. श्रीकांतजी रिकामा ट्रे घेऊन आत निघून जातात. दादा, तू तर आता लेखकासारखं अलंकारिक बोलायला लागलास. जरा नीट सांग बरं सगळं. सांगतो राघव, सगळं सांगतो. काल रात्री 2 FIR आल्या होत्या. उशिरापर्यंत बराच बिझी होतो. रात्री 12 वाजता मला खूप भूक लागली. जवळपासची सगळी हॉटेल्स बंद झाली. कॉन्स्टेबल गायकवाडने ऑनलाईन फूड ऑर्डर केलं, तेही नाही आलं वेळेत. मग काय, शांतपणे बसून राहिलो. ड्युटीवरचे सगळे पेंगले. माझ्या पोटात कावळे कोकलत होते. तेवढ्यात बाहेर कुत्री भुंकण्याचा आवाज आला. बघतो तर काय, कोणीतरी दाराबाहेर पत्रावळीवर भात, टाचण्या, त्या टाचण्या टोचलेलं लिंबू, आमटी असं काहीतरी ठेवलं होतं. अगदी ताजा गरम भात होता. राघव जोरात दचकतो. तुला कसं माहित तो ताजा गरम भात होता ते? कारण कारण मी तो खाल्ला राघव. राघव चहा पिता पिता जोरात ठसकतो. काय, तू तो भात खाल्लास? अरे तुला काय वेड लागलंय का दादा? त्याला उतारा म्हणतात. कोणीतरी भूत लागलेल्या माणसावरचा उतारा ओवाळून ठेवला होता तिथे. डोक्याला हात लावून बसतो. ते टाचण्या टोचलेलं लिंबू तरी फेकलंस ना बाबा? का फेकू? टाचण्या काढून फेकल्या आणि लिंबू भातावर पिळलं. आ हा हा हा, काय चव होती म्हणून सांगू. आमटी, भात, लिंबू, थोडं तूप मिळालं असतं तर काय मज्जा आली असती. नशीब त्यात लोणी नव्हतं. तुझ्या टाळूवर चोळायला कामाला आलं असतं दादा. परत असले उद्योग करू नकोस. भूक लागली तर मला नाही तर तुझ्या वहिनीला फोन कर. तू म्हणशील ते देईल ती तुला बनवून. ती वेळ आता येणार नाही राघव. ती येईल आता आपल्या घरात, नवी नवरी बनून. अरे हो, तो विषय राहिलाच. ती कोण होती? अरे तेच तर सांगतोय.
जेवण झाल्यावर हात धुवत होतो तेवढ्यात ती दिसली. परत कुत्री भुंकायला लागली. थोडा पुढे गेलो, बघतो तर एक सुंदर नव्हे, अति सुंदर स्त्री तिच्या तंद्रीत एकटीच चालत होती. लांब सडक मोकळे केस तिने पाठीवर सोडले होते. त्या केसात मी इतका गुंतलो की त्या क्षणी त्या केसांनी माझा गळा कापला असता तरी चाललं असतं. तिच्या गहिऱ्या खोल गूढ डोळ्यात मी आकंठ बुडालो. तिचा गोरा पान रंग तिच्या पांढऱ्या कपड्यांशी स्पर्धा करत होता. पांढरी साडी नेसली होती का तिने? नाही, पांढरा पंजाबी ड्रेस घातला होता. हल्ली भूत पण मॉडर्न झाली वाटतं. पारंपरिक साड्या सोडून ड्रेस घालायलाच लागली. तिची पावलं उलटी होती का दादा? देवदत्त भानावर येतो. व्हॉट डू यू मीन? तुला काय ती हडळ वाटली? हडळ नाही दादा, जखीन. मध्यरात्री येऊन तिने तुला भुरळ घातली आणि त्यात तू तो उतारा खाल्लास. वाचव रे देवा आम्हाला. तू तिचा पिच्छा नाही ना केलास? केला तर तिच्या मागे या बंगल्यापर्यंत आलो. ती बंगल्यापाशी येऊन गायब झाली. बहुतेक ती याच बंगल्यात राहत असावी. या श्रीकांतजींना विचारतो ना तिच्याबद्दल. शिव 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 शिव. अरे हा बंगला कित्येक वर्ष जखिणीचा बंगला म्हणून रिकामा पडून होता दादा. या श्रीकांतजींनी तो विकत घेतला. त्यांना किल्ल्या देतो आणि आपण इथून निघू ताबडतोब. राघव, मी इथून हलणार नाही. मी तुला काय म्हणालो होतो की मी लग्न करेन, पण मला अशी मुलगी हवी की जिला पाहताच मला वाटेल बस, ही नाही तर आयुष्यात काहीच नाही. कालपासून मला अगदी असंच वाटतंय. ती मुलगी मला मिळाली नाही तर मी मरून जाईन. तिच्या सौंदर्याने मी वेडा झालोय. तूच म्हणायचास ना राघव, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण. दादा वहिनी म्हणायचो, वहिनी आण म्हणायचो, जखीन आण नाही. नॉनसेन्स. तू पोलीस खात्यात असून हे मगापासून काय जखीन पुराण लावलंयस? घरी वहिनी गेले 4 दिवस या बंगल्याबद्दल बोलत होती. त्याचा तुझ्या मनावर परिणाम झालाय. माझ्या मनावर परिणाम झाला नाहीये दादा, पण तुझ्या डोक्यावर निश्चितच परिणाम झालाय. मी का हा वाद घालतोय तुझ्याशी? उठून उभा राहतो. आतील दरवाजापाशी जातो. श्रीकांतजी, ओ श्रीकांतजी, या घ्या चाव्या, आम्ही निघतो. तुमचा रेडिओ दुरुस्त करायला इलेक्ट्रिशियन पाठवीन उद्या. पुन्हा लाईट जातात. राघव घाबरतो. अंधुक उजेडात पळू लागतो. दादा, दादा, पळ इथून, मला खूप भीती वाटतेय. देवदत्त उठून उभा राहतो. घाबरू नको राघव, चल घराबाहेरचा मेन फ्यूज चेक करू. दरवाजापाशी जातो. एवढ्यात बाहेरून माही येते. तिने पांढरा पंजाबी ड्रेस घातलेला असतो. पाठीवर केस मोकळे सोडलेले असतात. तिची आणि देवदत्तची धडक होते. ती पडणार एवढ्यात देवदत्त तिला दोन्ही हातांनी सावरतो. दोघेही एकमेकांच्या बाहुपाशात एकमेकांकडे टक लावून पाहू लागतात. लग जा गले के फिर ये हसी रात हो न हो, हे गाणं वाजू लागतं. तरीही दोघं भानावर येत नाहीत. ते पाहून राघव आरडाओरडा करू लागतो. राघव तोंडावर हात मारून घेतो. ब ब ब ब ब ब भूत भूत, जखीन जखीन. मधल्या दारापाशी पळतो आणि रेडिओ हातात धरून श्रीकांतजी ओरडत येतात. जखीन कुठे दिसली? तुम्हालाही दिसली का? दोघेही एकमेकांना धडकतात. गाणं बंद होतं. दोघेही किंचाळतात. कुठे? जखीन जखीन. राघवची बोबडी वळते. तोंड सरळ करण्याचा प्रयत्न करतो. ती 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 काय? माहीकडे बोट दाखवतो. श्रीकांतजी. त्यांच्या हातातून रेडिओ खाली पडतो. पुन्हा गाणं वाजू लागतं. कहीं दीप जले कहीं दिल. श्रीकांतजी त्या रेडिओवर चापट्या मारून गाणं बंद करतात. वैतागे नुसता.
फक्त भूताची गाणी ऑन होतात. तो रेडिओ गेला खड्ड्यात. अहो ती बघा जखीन, माझ्या भावावर जादू केली तिने. श्रीकांतजी दोघांकडे बघतात. देवदत्त आणि माही अजूनही एकमेकांच्या बाहुपाशात. ती होय? अहो ती काही भूत नाही, माझी सून आहे माही. आत ये पोरी, तुला हे जखीन समजले? अ हो हो. माही भानावर येते. देवदत्त पासून दूर होते. मी आणि जखीन. देवदत्त पुन्हा स्वप्नात हरवल्याप्रमाणे. बिलकुल नाही. कारभारीण, माझी कारभारीण. काय? काही नाही, काही नाही. राग, काही नाही. तो म्हणतोय इथल्या कारभारणीच्या ताब्यात चाव्या सोपवल्या की तो जायला मोकळा. या घ्या चाव्या. राघव माही पुढे चाव्या धरतो. हे कपाट आहे ना, ते बघा उघडतंय का? राखी मॅडमचा. माझ्या मिसेसना फोन आला होता. बाकी सर्व चाव्या मिळाल्या. या कपाटाची एवढी चावी नव्हती. आधीच्या घरमालकीणबाई कोकिळाबाईंनी पाठवली आहे. माही चावी लावून जिन्याखालील कपाट उघडते. कपाटातून रक्ताने माखलेल्या पांढऱ्या साड्या खाली पडतात. ते पाहून श्रीकांतजी किंचाळतात व दूर होतात. माही आनंदाने, माय गॉड, किती छान. पुढचे 2 वर्ष मला कपडे घ्यायला नकोत. इथल्या मालकीणबाईंना पण माझ्यासारखे पांढरे कपडे घालायला आवडायचे वाटतं. मी या साड्यांचे पंजाबी ड्रेस शिवणार. साड्या अंगांवर पांघरते. त्यावरचे लाल डाग दिसतात. किती पांढऱ्या शुभ्र आहेत ह्या. राघव, हे सगळं खूप विचित्र आहे. दादा. देवदत्त माहीकडे भारावल्यासारखा पाहत आहे. माही, तुझ्या रंगापुढे त्या फिक्क्याच आहेत. तुझ्या गोऱ्या रंगावर आणि लाल गालावर खूप खुलतील त्या. राघव देवदत्ताला चापटी मारतो. तुला त्या साड्यांवरचं लाल रक्त नाही दिसत का? म्हणे गाल लाल. उद्या वॉशिंग मध्ये मग ते घालून स्वच्छ धुतल्यावर डाग निघून जातील. साडीवरचा रंग झटकते. लाल शिंतोडे देवदत्तच्या अंगावर पडतात. देवदत्त अजूनही तिच्याकडे पाहतो आहे. भारावलेल्या आवाजात, कुछ दाग अच्छे होते हे माही. राघव देवदत्ताला ओढत दारापर्यंत नेतो. चला इन्स्पेक्टर साहेब, ड्युटीवर जायचं विसरलात? देवदत्त मागे वळून माहीकडे पाहतो. मी मी तिला विसरूच शकत नाही. जखीन प्रवेश दुसरा समाप्त.